अत्यंत एकदम साधं राहणीमान आणि एकदम साधं वर्तन. जनसामान्यांमध्ये उठता बसता साधी वागणूक, साधं बोलणं, एकदम कोणताही गर्व नाही, अहंकार नाही. एवढं साधं राहणीमान आणि एकदम सिंपल साध्या व्यक्तीसारखं आचरण आणि कोणताही गर्व नाही, अभिमान नाही. फक्त आणि फक्त स्वाभिमान, तो म्हणजे गोरगरिबांच्या मदतीला धावून जाण्याची तळमळ आणि तो आत्मविश्वास. फक्त आणि फक्त समाजाचं कल्याण कसं होईल, गोरगरिबांना सुविधा कशी देता येईल यासाठी धडपड करणारं नेतृत्व आणि खुर्चीची अपेक्षा नाही, मानपानाची अपेक्षा नाही, सन्मानाची अपेक्षा नाही. जनसामान्यांमध्ये गोरगरिबांमध्ये मिळून मिसळून राहणारं व्यक्तिमत्व, तेच म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर. अहिल्यानगर जिल्ह्याचे सध्याचे विद्यमान खासदार, शरदचंद्र पवार गटाचे विद्यमान खासदार श्री निलेश लंके. निलेश लंके यांनी आतापर्यंत अनेक संघर्ष केले राजकारणामध्ये. पारनेरमध्ये 2019 मध्ये त्यांनी निवडणूक लढवली आणि त्यामध्ये ते आमदार देखील झाले. परंतु त्यांचा पूर्ण जीवन खडतर प्रवासामध्येच गेलेला आहे. त्यांनी ग्रामपंचायत निवडणुका लढवल्या, पंचायत समिती लढवल्या, परंतु पुरेसे यश मिळालं नाही. आणि जिथे यश मिळालं नाही तिथं थांबतील ते निलेश लंके कसले. त्यांनी पुढे संघर्ष चालू ठेवला आणि त्यांना यश देखील मिळालं. 2024 विद्यमान खासदार म्हणून पदावर गेले निलेश लंके. शरदचंद्र पवार साहेबांचे विश्वासू कार्यकर्ते, लोक प्रतिनिधी म्हणून ओळख झाली आणि संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये निलेश लंके यांनी छाप सोडली. त्यांच्या स्वभावाची, त्यांच्या आचरणाची. कोविड काळामध्ये देखील त्यांनी 1000 बेडची सुविधा उपलब्ध केली होती. खासदार निलेश लंके यांच्याबाबत आताच्या क्षणाची सर्वात मोठी धक्कादायक बातमी समोर येते आणि निलेश लंके संपूर्ण त्यांच्या कार्यकर्त्यांवर, समर्थकांवर सध्या दुःखाचा डोंगर कोसळला. आज निलेश लंके यांच्याबाबत सर्वात मोठी बातमी समोर येते. संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सध्या चर्चेला उधाण आलेलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील संपूर्ण नागरिक चिंताग्रस्त झालेले आहेत. निलेश लंके यांची प्रकृती बिघडली होती म्हणून त्यांना अहिल्यानगर जिल्ह्यातीलच एका खाजगी रुग्णालयामध्ये त्यांना दाखल देखील करण्यात आलं होतं. परंतु त्या ठिकाणी ट्रीटमेंट करत असताना पुरेसा उपचार किंवा फरक जाणवला नाही. म्हणून तेथील स्थानिक डॉक्टरांनी पुण्याला पाठवण्याचं सांगितलं आणि खासदार निलेश लंके यांना पुणे येथील रुबी हॉल क्लिनिक पुणे या ठिकाणी हलवण्यात आलं. रुबी हॉल क्लिनिक या ठिकाणी गेल्याच्या नंतर निलेश लंके यांच्यावर उपचार सुरू झाले. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टर प्राची साठे यांची नेमणूक करण्यात आली. डॉक्टर प्राची साठे यांनी उपचार सुरू केले, ट्रीटमेंट सुरू केली, उपचार सुरू झाले. निलेश लंके यांची तब्येत देखील स्थिर झाली. प्रकृती अत्यंत बिघडली होती, नाजूक सांगण्यात आली होती. त्यांना तापीचं प्रमाण जास्त वाढलेलं होतं असं देखील सांगण्यात आलं होतं. परंतु डॉक्टर प्राची साठे यांनी रुबी हॉल क्लिनिक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू केला आणि त्यांनी संपूर्ण ट्रीटमेंट सुरू केली. ट्रीटमेंट नंतर प्रकृती स्थिर झाली आणि निलेश लंके यांनी बाईट देखील दिली. माझी प्रकृती सध्या सुरक्षित आहे, कोणीही काळजी करू नये. समर्थकांना देखील दिलासा दिला, कोणीही चिंता करू नये. 2-4 दिवस मला आराम करण्यासाठी सांगितलेला आहे. मी तंदुरुस्त आहे, सुरक्षित आहे, कोणीही काळजी करू नये. निलेश लंके अहिल्यानगर जिल्ह्याचे खासदार, विद्यमान खासदार निलेश लंके यांनी बाईट देखील दिली. त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये काही मिनिटांसाठी, काही तासांसाठी खळबळ सुरू झाली होती की निलेश लंके यांना नेमकं झालंय काय, त्यांची प्रकृती बिघडली कशी आणि त्यांना नेमका आजार काय झालाय. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ट्रीटमेंट झालं नाही, पुण्याला का न्यावं लागलं, तेही रुबी हॉस्पिटलमध्ये. म्हणून संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राजकीय वर्तुळामध्ये खळबळजनक वातावरण पाहायला मिळालं होतं. परंतु जेव्हा रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं त्यावेळेला निलेश लंके यांनी बाईट दिली आणि तिथून पुढे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये, समर्थकांमध्ये, राजकीय वर्तुळामध्ये, त्यांचे मित्रपरिवार असतील, सर्वांनी एक धीरमय असा श्वास घेतला, निवांत, आणि चर्चेच्या डोक्यामध्ये उठलेल्या वादळांचा निवांत श्वास घेतला. निलेश लंके यांनी अगदी कमी वयामध्ये गरुड झेप घेतलेली राजकारणातील त्यांची संपूर्ण करिअर आपण पाहू शकतो. खासदार निलेश लंके यांच्याबाबत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आलेली अपडेट्स आपण पाहिलेली आहे. निलेश लंके यांची प्रकृती स्थिर आहे, कुणीही चिंता करू नये, काळजी करू नये, आराम करण्यासाठी डॉक्टरांनी सांगितलेलं आहे असं निलेश लंके यांनी बाईटमध्ये सांगितलं. आणि नंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील वातावरण हे स्थिर झालं. अगोदर रुबी हॉस्पिटलमध्ये पाठवल्यामुळे सर्वांमध्ये चिंतेचं वातावरण पाहायला मिळालं होतं. परंतु खासदार निलेश लंके हे सुरक्षित आहेत, चांगले आहेत, त्यांची प्रकृतीमध्ये सुधारणा झालेली आहे. ह्या संपूर्ण घडामोडी आज समोर आल्या आणि खासदार निलेश लंके, जेव्हा अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं त्यावेळेला खासदार निलेश लंके देखील अवस्था न पाहण्याजोगी त्यांची अवस्था झाली होती. मन मोकळा आणि मन मिळवू सर्वसाधारण व्यक्तिमत्व खासदार निलेश लंके यांच्याबाबत आताच्या क्षणाची आलेली ही सर्वात मोठी अपडेट्स आपण पाहिलेली आहे. या संपूर्ण घडामोडीबद्दल, या बातमीबद्दल
आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. न्यूज तारकापुरकी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा. भेटूया पुढील नवीन घडामोडीसोबत, ताज्या बातम्यांसोबत, अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.